तिला ह्याची 2500. केवढ्याला घेतलाय मग? 2000. सुरुवातीला 3000. 3000. आता केवढ्याला घेतले मग? आम्ही 2000. 2000. तर मित्र 6.5. मग केवढ्याला घेतला आता? 5.5. 5.5. आणि काय किंमत सांगायची होती याची? 1700. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री या ठिकाणी आलो आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. दर शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून 10 ते 11 वाजेपर्यंत हा बाजार लागत असतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा साक्री जो काही बाजार आहे, या बाजारामध्ये सर्वात स्वस्त शेळ्या, मेंढ्या आणि बोकड हे येत असतात. तर मित्रांनो, शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांचा आजचा काय भाव आहे हे पाहण्यासाठी आजचा हा काही व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. तर मित्रांनो, या ठिकाणी दादांनी नेहमीप्रमाणे बारीक बच्चे आणले आहेत. गेलं बघा, पिलं खूप सुंदर आहे मित्रांनो. एक 4-5 नग दिसत आहेत. दूध पेते बच्चे मित्रांनो, हे बघा दुधावरचे बच्चे आहेत. आणि हे एक या ठिकाणी सोजत मिक्समध्ये बच्चे मित्रांनो. बघा, गावरानला सोजत क्रॉस झालेले पिलू आणि बाकीचे गावरांमध्ये लांब कानीमध्ये बच्चे आहेत. एक नंबर क्वालिटी आहे. पिलू छान आहेत. भाऊ आपण काय भाव सांगताय दादा? ते या ठिकाणी एक सौदा सुद्धा होतो मित्रांनो. क्वालिटी छान आहे फुलांची. बघा, माल मस्त आहे. खूप सुंदर बच्चे आहेत. काय किंमत सांगितली त्यांना? 2500 सांगितले. मागितले नाही त्यांनी अजून. तर मित्रांनो, दादांचा माल आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. 2500 रुपये कानाची सांगायची किंमत आहे. सरासरी काय कान सोडणार? तुमचं नाव सांगा ना. मोबाईल नंबर? 90220311. दर शुक्रवारी साक्रीच्या बाजारात बच्चे आणत असतात तुम्ही? तर शक्यतो मित्रांनो, हे दादा ते ना लहान बच्चांमध्ये काम करतात, बारीक बच्चे आणतात दर शुक्रवारी बाजाराला. आणि या ठिकाणी बघा, त्यांचाच माल या ठिकाणी बांधलेला. पिल्लं बघा, पिल्लं खूप सुंदर आहे मित्रांनो. कायमचा व्यापारी दोंडायचे आहेत दादा ते. खूप सुंदर पिल्लं आणलेत. माल बघा, एक नंबर माल मित्रांनो. क्वालिटी छान आहे या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी बघा, दादांनी ना एक म्हणजे मिक्स मध्ये माल आहे. काही लहान आहेत, काही मोठं आहे. हा बघा, एक 3 महिन्याच्या आसपासचे पिलू आहे. आणि हे जे बाकीचे आहेत ते महिना, 1.5 महिना, 2 महिन्याच्या आसपासचे पिलं आहेत. पिलं खूप सुंदर आहेत मित्रांनो. गावरांमध्ये माल आहे. क्वालिटी छान आहे. बोकड बघा, हा जो काही मोठा काठीवाडी बोकड आहे, याची काय किंमत सांगितली? याची 3500 रुपये. एवढ्यापर्यंत सोडणार आहे? 3000 पर्यंत. मागणी केवढी झाली? आता मग कोणी मागितलेली नाही अजून. तर मित्रांनो बघा, 3500 रुपये सांगायचे आहेत. 3000 पर्यंत अपेक्षा दादांना. पिलू छान आहे. किंमत बी चांगली सांगितली. आणि जे काही लहान बच्चे दिसत आहेत, ते बारीक बच्चे 3-4 बच्चे, यांची काय किंमत? 3200. 3500. 3200. कमी जास्त करून देऊन ना. असं का बरं? मोठं याची 3 आणि त्यांची जास्त का बरं? हे क्वालिटी मध्ये फरक राहतो थोडा. अच्छा. तर मित्रांनो बघा, दुधावरचे बच्चे कसं आहे, काय टायमाला चांगली ग्रोथ करतात म्हणून ते त्याच रेंजला भेटतात. पण जर तुम्हाला कटिंगसाठी हवा असेल तर हा माल सुद्धा तुम्हाला त्याच रेंज भेटणार. बघा, देवासाठी बरेच लोक होऊन जातात किंवा कंदूर वगैरेसाठी लहान बोकड होऊन जातात. तर हा सुद्धा 3000च्या रेंजमध्ये सांगतात आणि ते. आणि तो माल सुद्धा 3000च्याच रेंजमध्ये सांगतात. माल सुंदर आहे. क्वालिटी छान आहे बघा पिलांची. तर मित्रांनो, गावरान जातीमध्ये बोकड आहे बघा. पिलू सुंदर आहे. माल मस्त असतं. हा 1000 रुपयाला मागणी झालेली आहे. हो, आपण थोड्याला देतात आणि ते 6000 6000ला सांगतायत मित्रांनो समोरचा व्यक्ती विकणारा. हो, आपण कितीला मागणी झालेली आहे? कटिंगला माल चाललाय. 6000 परमाने सांगना. ऐसा मोज के क्या करेंगे इसका? गोंदास क्रिकेट गोविंदाला पाहिजे. गोविंदा का भाई नाही मित्रांनो, आपण तेवढे म्हणतात आणि ते 6000 परमाने. काहीच नाही भाव ते फायनल येणार नाही भाव यार. नाही भावणार आहे खरंच. गेली ना प्लेस पूर्ण नाही सांग ना तू. नाही रे, काहीच नको करू. ते 100 200 काही वाढव नको. 6000 फायनल. बोकड छान मित्रांनो. अरे 5 नि कवनी मागा राहायचं, 3 राहील. नाही रे, नाही ना, नाही रे. अरे नाही ना, 100 रुपये खाली 5.5 नाही कवनी देणार दिली तुला मी तुले. मजा नाही यार. 5,500 ते नाही रे, नाही ना. 5,500 6,000ची परत नाही मी डायरेक्ट काय कवय झाली मी सांगते सर. एवढ्याला दिला? 6000 प्रमाणे सुरुवातीला काय सांगितलं होतं?
त्याला सुरुवातीला सांगितलं होतं तो मी 7,000 सांगितलं होतं 7,000 त्याला. सांगितले होते 6 ला दिला. जाऊ द्या घेऊन जा. तर मित्रांनो 6,000 ला दिलेला आहे पिलू. मित्रांनो या ठिकाणी बघा या पिलांचा सुद्धा झालाय. कुठे चाललाय मला अजंग वडील अजंगवडेलला काय किंमत सांगायची होती? किंमत 5,000 सांगितली, आपण 49 सांगितले. 49 ने टाकले 4 हो. 5 नग. हो. तर मित्रांनो बघा 5,000 सांगायची होती. आपल्या अजंगवडेलला माल चाललाय 49 ने टाकलेले. पिलू सुंदर आहे, माल मस्त आहे बघा. मित्रांनो बघा या जोडीचा शोधा चालू आहे. पिलू सुंदर आहे, माल मस्त आहे बघा. भाऊ पण काय किंमत सांगितली दादाने आणि पार्टी सुद्धा आली या ठिकाणी उभे. माल मस्त एक नंबर वरचे शोधा चालू आहे त्यांचा. केवढ्याला सांगितलं त्यांना? काय जोडी सांगितली? 12,000. केवढ्याला मागितलं दादा? 11,000 माहिती, 11,000 माहिती. तर मित्रांनो बघा 12,000 रुपये जोडीचे सांगायचे. 11,000 पर्यंत मागणी झालेली म्हणजे जवळ आहे शोधा झाला तर 100% आपण शोधा दाखवण्याचा प्रयत्न करू. माल मस्त मित्रांनो. केवढे शेवट आडी मग? मी शेवट 12 सांगून द्या भाऊ. शेवट 12 सांगितले. सुरुवातीला जास्त सांगितलं असणार. नाही पहिले 13 13 सांगितले होते. मित्रांनो 13,000 सांगायचे होते. 12,000 मध्ये सांगता येते. समोरचा व्यक्ती 11,000 ला जोडी मागतोय. पण शेवटी शोधाची गेलो होता. आता माल मस्त मित्रांनो या ठिकाणी. मित्रांनो बघा 12,000 रुपये किंमत सांगायचे. 13,000 सांगायची ती. शेवट 12 ला म्हणता येते. 11,000 पर्यंत मागणी झालेली. पिलं सुंदर आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो बघा 11,600 म्हणता येते. दादा समोर त्याने 11.5 ला मागितले. तू दे ना, तू 11.5 दे ना, देव करून द्या एवढंच जाऊ द्या. तर मित्रांनो 11.5 ला सौदा करून देण्याचा प्रयत्न करतो मी. माल मस्त आहे, द्या टाकून जाऊ द्या. केवढा लांब नका लो. 11.5 ला सौदा झाला या. ते लोक सुंदर आहे, माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो मालेगावच्या दादांनी या ठिकाणी बघा मेंढी पालनासाठी माल खरेदी केलेला आहे. माल मस्त आहे, पिलं मस्त आहे. एवढ्यात त्यांना 11,500 रुपयाला जोडी खरेदी करून दिलेली आहे. माल खूप सुंदर घेतलाय बघा त्यांनी. एक नंबर बच्चे घेतलेले. क्वालिटी खूप सुंदर आहे बच्चांची. जवळजवळ या ठिकाणी मला 10 ते 15 नग दिसत आहेत. दादांचा माल आहे. कुठून येतात तुम्ही? आम्ही सोंडी जळगाव, सोंडी जळगाव मालेगावच्या जवळ. मालेगाव तालुका. बरं किती नग खरेदी झाले? पहिली खरेदी झाली 8 झाली. 8 कोकर झाले 5.5 ने. 5.5 ने. हा. आणि आता आता नंतरची झाली 5,300 ने. 5,300 ने. म्हणजे 5,000 पासून 6,000 पर्यंत खरेदी झालेली हा. आहे. हे किती दिवस ठेवणार माल? 2-2.5 महिने 2-2.5 महिने ठेवायचे. मोठे करून लगेच विकायचे. व्यापारी जागेवर होतो घ्यायला. हो, व्यापारी जागेवर गेला. तर मित्रांनो बघा सोंडी जळगावच्या दादांनी ते खूप सुंदर माल खरेदी केलाय त्यांनी. कोकरू पालनासाठी एक नंबर बच्चे माल छान खरेदी केला बघा. बच्चे एक नंबर. मित्रांनो या ठिकाणी बघा एक सुंदर माल आलाय. एकदम क्वालिटी बंद बच्चे दिसत आहेत. पांढरे जरा की मित्रांनो जसं काय माल धुवून आणलेला वाटतोय. पिलं बघा, पिलं खूप सुंदर आहेत. 3 नग आणले दादांनी. कोकरू आहेत मित्रांनो. लांब शेपटीचा माल आहे बघा. निजामपुरी मेंढे आहेत काय? निजामपुरी मेंढे आहेत मित्रांनो. लांब शेपटीचा माल आहे. कसं काय सांगितलंय? 7,000 सांगायची. 7,000 सांगायची. कशी मागणी झाली? 6 पर्यंत उरायले. 6 पर्यंत 6 पर्यंत का अपेक्षा तुम्हाला? आमचे आहे 6.5 6.5 पर्यंत. 6.5 6.5. जर एखादा आला 5 5.5 तर नाही. नाही 6 4 हा 6 ला आलं तर देऊन द्यायचे. मित्रांनो बघा सुंदर बच्चे मित्रांनो या ठिकाणी. 7,000 रुपये सांगायची किंमत आहे. 6,000 पर्यंत अपेक्षा दादाला. माल सुंदर बघा. एक नंबर बच्चे आणले. क्वालिटी छान आहे. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये कोकरं आणले त्या ठिकाणी. पिलं खूप सुंदर आहेत. माल मस्त आहे बघा. एक नंबर क्वालिटी आहे बच्चांची. छान पिलं आणले दादांनी या ठिकाणी. सुंदर माल आहे. कस काय किंमत सांगायची? काय किंमत सांगायची? किंमत काय सांगायची? 6,000 सांगायचे. तर मित्रांनो बघा 6,000 रुपये कानाचे सांगायचे आहेत. मागणी कशी झाली आतापर्यंत? मागणी 5,000. काय अपेक्षा आहे तुम्हाला? मी आमची 5.5. 5.5 पर्यंत यायला पाहिजे. 5.5 पावणे 6. तर मित्रांनो बघा 6,500 किंवा 6,000 रुपये सांगायचे आहेत. 5.5 पर्यंत मागणी झाली. पण एक पावणे 6 पर्यंत आला तर माल सोडून देणार आहेत. जर टोका व्यापारी आला तर सगळे पिलं सोडून मोकळणार आहेत. पिलं सुंदर आहेत. माल सुंदर आणला बघा या ठिकाणी. एक नंबर बच्चे मित्रांनो. तर मित्रांनो बघा दादांनी शिरोई पॅच मध्ये माल घेतलेला आहे. 10 ते 12 न घेत मालेगाव या ठिकाणी माल चाललाय बोकड पालनासाठी. आणि हा बघा एक कोटा करोली मध्ये लांब कानी. हा बोकड फिरवून असा. हा बोकड फिरव कोटा करोली मध्ये माल आहे मित्रांनो बघा. लांब कानी एक. त्याच्या कानांवरूनच तो माल बोंब मारतो. काय किंमत सांगायची होती याची? 5,000. केवढ्याला घेतला मग? 5 ला घेतली बॉस. ते सांगायचे का होते त्यांचे? सांगायचे का 6,000 6.5. तर मित्रांनो बघा 6 6,500 सांगायचे होते. 5,000 ला माल घेतलाय. पूर्ण उमटून दिसणारा माल आहे मित्रांनो. आणि जे काही हे लाल रंगात पिलं शिरोई पॅच मध्ये माल म्हणतो आम्ही त्यांना. तर यांची कसं काय सांगायची होती किंमत? यांची 7 सांगितली होती. केवढ्याला घेतला होता? आता तो 5नीच घेतला तो. म्हणजे सगळा एक टोक माल. हा एक टोक. तर मित्रांनो 5,000 प्रमाणे एक टोक माल टाकलाय. हे बच्चा बघा खूप सुंदर मित्रांनो. कोटा करोली मध्ये माल आहे. एक नंबर बच्चे बघा. क्वालिटी सुंदर याची.
तर मित्रांनो बघा मालेगावकडचे दादा आहेत आपल्याचकडचे 5.5 कवळाने कवळाण्याचे आहेत ते मित्रांनो मालेगाव जवळच्या कवळाने शिरोई पेस्ट मध्ये माल घेतलेला आहे। आता कसं आहे आपल्याच भागातले लोक फेमस व्हायची लोकांना खूप हौस असते तर हा जो काही माल आहे किती दिवस ठेवणार आहे? आम्ही आता हे 2-3 महिने ठेवणार बकरी ईद पर्यंत ठेवणार आहे आणि बकरी ईदला विकला जाणार आहे हो बरं बकरी ईदला हा माल तयार होणार नाही ना पण दात नाही करणार दात नाही जरी केला पण तरी मग तो बनवून विकावाच लागेल बनेल पण त्यांना 2 दातीच माल लागतो बकरी ईदला. कारण की मी पण ईदसाठी काम करतो म्हणून आपल्याला माहिती आहे. पण ईदला हा माल विकला जाईल का? हो विकावाच लागेल पाळायला घेऊन जातात काही लोक. आम्ही पळायला लोक घेऊन म्हणजे ईदच्या दिवसामध्ये चांगला मार्केट हो बरोबर तर मित्रांनो बघा आता पिलू घेतलंय त्यांनी आदन जर राहिला तरी ईदच्या दिवसामध्ये चांगला मार्केट राहणार आहे असं ते म्हणतात म्हणून साखरेवरून पूर्ण गाडी खरेदी होणार आहे। किती माल घ्यायचा असते सरासरी? आज 10 घेतले 10 किती टार्गेट आहे तुमचं? आमचं टार्गेट दर महिन्याला 10 घ्यायचे फार्म वर किती माल आहे आता? हा फॉर्मवर नाही आता पहिल्यांदा चालू करणार आहे आम्ही आता नवीन सुरुवात आहे काय प्रशिक्षण वगैरे घेतलंय कुठे? नाही काही कोणाचं घेतलं नाही आता वगैरे डॉक्टर वगैरे लावून घेऊ डॉक्टरांनी प्रशिक्षण होऊन जाईल आमचं. प्रशिक्षण घ्यायला पाहिजे होतं एक माझा तरी अंदाज आहे. कारण की डॉक्टर आहे पण खर्च जास्त होतो ना डॉक्टराचा म्हणून मग 1 महिना आधी 10 घेतले मग नंतर बरोबर घेऊ बा तर मित्रांनो नवीन आहे त्यांचं नवीन बोकड पालन आहे बघा अजून ट्रेनिंग घेतलेली नाही दादांनी पण ते म्हणतात की डॉक्टर वगैरे लावून अरेंज करू आपण बघू आता यांचा 100% फार्म पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण। खूप छान माल घेतला बघा बकरी ईदच्या दरम्यान 1 नंबर क्वालिटी घेतली मित्रांनो माल मस्त मित्रांनो या ठिकाणी बघा या सर्व कोकरांची खरेदी झालेली आहे मार्किंग करणं चालू आहे या ठिकाणी कटिंगला माल चालू आहे पिलू खूप सुंदर घेतलं दादांनी माल मस्त मित्रांनो पाहू आपण कसा शोधा झालेला शेवटी दादांनी माल घेतलाय कुठं माल चाललाय दादा सगळं? हा हैदराबाद चालला हैदराबाद हैदराबादला काय नगाने टाकलाय माल आता? 6400 काय किंमत सांगायची होती? 7000 सांगितली होती तर मित्रांनो 7000 रुपये कानाची सांगायची होती 6400 ने चाललाय विचार करा हैदराबादचा व्यापारी सुद्धा साखरीला माल खरेदी करायला तो माल खूप सुंदर आहे या ठिकाणी 1 नंबर क्वालिटी घेतली बघा दादांनी बच्चे सुंदर घेतले मित्रांनो या ठिकाणी बघा या पिलांचा शोधा चालू आहे पिलं खूप सुंदर आहे माल मस्त आहे पाहू आपण काय किंमत सांगितली 1 नंबर बच्चे मित्रांनो केवढ्याला सांगितलं होतं? 5 मागेल 6000 सांगायची होती 5500 ला शेवट म्हणतायत 5000 ला मागणी झालेली आहे पाहू पण शेवटी केवढ्याला शोध होतो माल मस्त मित्रांनो कितीला मागितलं? मी 4.5 ला 5000 ला नाही 5000 जास्त अंगावर पडेल ना आम्हाला किती म्हणताय तुम्ही? 4.5 4.5 तू किती म्हणतोय? 5000 तर मित्रांनो बघा 4.5 आणि 5 असा एक चालू आहे किती नगांची खरेदी होणार आहे? एकच 4600 तर मित्रांनो पिलो सुंदर आहे माल मस्त पाव पण केवढ्याला शोध होतो शेवटी मित्रांनो 5000 ला मागणी झालेली आहे दादा 5200 रुपये म्हणतोय आता पिलो सुंदर आहे माल मस्त मित्रांनो पाव पण केवढ्याला होतो शोधा 5000 दिलेत त्यांनी पूर्ण 5200 ची आडी होती 5000 दिलेत पूर्ण वापस करून दिलेले 200 दे एक 200 देना यार हळूहळू रे 5000 दिलेले 5200 म्हणतोय समोरचा मागू पाठवू दे ना मित्रांनो 5000 ला मागितला होता 5200 म्हणतोय तर मित्रांनो मी संधी सोडायला होतो त्यांना बघा 5200 रुपयाची अपेक्षा होती 5100 ला सोडायला होतो पिलं सुंदर आहे माल मस्त आहे पण बरेच व्यापारी ऐकून घेतात काही व्यापारी ऐकत नाही 5100 नाही म्हणतो तो नाही 200 फायनल खोललेली नाही म्हणतो 5100 नाचतोय जाऊ दे ना 5100 मध्ये काय एवढं हा तर मित्रांनो 5100 ला दिलेले त्यांनी तर मित्रांनो निघून गेलाय तो यांची 5200 ची अडी होती 5100 पर्यंत मागून घेतला होता त्यांनी माल दिलेले माल सुंदर बघा आता प्रस्तावी करतायत 5100 ला सुद्धा सोडून दिला असतं पिलू सुंदर बघा माल मस्त तर मित्रांनो दादा ते निघून गेले होते पण त्यांना पैसे बरी बोलून आणला मी माल मस्त आहे जाऊ द्या कितीला दिला आता 5000 5000 51 ना 51 ला तर मित्रांनो 51 ला दिला 5.5 ची अपेक्षा होती पण 51 ला सोडायला लावून दिला मी माल मस्त आहे पिलू सुंदर आहे बघा क्वालिटी छान या ठिकाणी या ठिकाणी बघा बोकडाचा शोधा चालू आहे हो पण काय किंमत सांगतात कितीला माल मस्त आहे क्वालिटी छान आहे मावशींचे आले आहेत विकायला मित्रांनो
वर सांगले ना 9,000 सांगले 9,000 रुपये सांगितले त्याचे. हो, पण थोड्याला मागणी होते. नाही सांगला 1,000 रुपये कमी केले ना तुला ओळखला म्हणून तुला सांगितलं. करते ना म्हणून ते सांगितलं. करते, तुला सांगितलं. 9,000 रुपये सांगायची किंमत आहे. 18,000 ला जोडी सांगतायत. तो पण थोड्याला मागणी होते. निघून गेले ते मागितले त्यांनी. पिलू सुंदर आहेत. केवढ्याला मागितला त्यांनी? काय नाही बोललं नाही किती? 19,000 सांगितले हा. जोडीचे. हा. तर मित्रांनो जोडी 19,000 ला सांगितले आणि मागितले ना समोर त्यांनी. माल मस्त आहे. 9,500 रुपये एकाचे सांगतायत. हो दादा ते केवढ्याला मागतात या ठिकाणी. माल मस्त आहे. मित्रांनो 5,000 ला मागतायत. 5,000 ला मागतायत. 9,000 रुपये सांगायचे. नाही व्यापारी आज बाजारात ठेवायचं आहे ना नाही 8.5 तर केव्हाचा मागून गेला 8.5 ला मागितलाय. नाही आता म्हणतात 9:45 एक जण मागून गेला तो येतोय आता. आणि अजिंठा म्हणतात 8:45 ला मागितलाय. मी दोन्ही घ्यायचं आहे तर म्हणून मी ठेवलंय हो पण सुद्धा किती होतो एकच त्याला मागतायत. करायला कसं लागतं कसं नाही घेतलं लागत 7,000 करून दिले. नाही देत नाही देत 6,000 ला मागतायत ते. किलो सुंदर आहे मित्रांनो. नाही म्हणतात आता घ्यायला. 9,000 ची अडी आहे. 8,000 पर्यंत सोडून देते. माल मस्त बघा. क्वालिटी छान आहे. कोणता बी घ्या 19,000 रुपये किंमत सांगायची. 18,000 पर्यंत सोडणार आहे म्हातारी. 18च्या ऐवजी कसं आहे 17 पर्यंत सोडेल. किलो सुंदर आहेत. माल मस्त बघा. क्वालिटी छान आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री बाजाराला शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते. गर्दी प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहे बघा. पूर्ण मार्केट फुल झालेलं आहे. आशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा एक छोटस कोकरू घेतलेलं आहे. माल मस्त मित्रांनो. पिलू छान आहे. काय किंमत सांगायची होती याची? 1700 ते काय बोलले होते सुरुवातीला? 3,000 रुपये 3,000 बोलले होते. हो एवढ्याला घेतला? 1700 रुपये तर मित्रांनो बघा 3,000 रुपये सांगायची किंमत होती. दादांनी बार्गनिंग करून 1700 ला घेतलाय. पाळायला चाललाय का? पाळायला माल चालला मित्रांनो. सुंदर क्वालिटी बघा. 1700 मध्ये एक नंबर बच्चा आहे. दिसायला सुद्धा असा थोडासा अग्रेसिव्ह आहे बघा. अग्रेसिव्ह आहे मित्रांनो. एक नंबर क्वालिटी घेतली बघा. पिलू सुंदर आहे. माल मस्त आहे. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून एक मोठा कोकरू खरेदी केलाय. माल मस्त आहे. सुरुवातले काय किंमत सांगेल होती? 100, मग केवढ्याला घेतला आता? 5.5. 5.5. तर मित्रांनो 6,500 सांगायची होती. 5.5 ची खरेदी. पिलू मोठे माल मस्त आहे बघा. एक नंबर क्वालिटी. तर मित्रांनो बघा बाबांनी गावरान जातीमध्ये पाठ घेतलेले. माल मस्त आहे मित्रांनो. पिलू सुंदर आहे. सुरुवातीला काय किंमत बोलले होते ते? सुरुवातीला 3,000. 3,000. आता केवढ्याला घेतले मग? आम्ही 2,000. 2,000. तर मित्रांनो 3,000 सांगायची किंमत होती. बाबांनी बार्गनिंग करून 2,000 ला खरेदी केले. पिलू सुंदर आहे. माल मस्त आहे बघा मित्रांनो. मित्रांनो दादांनी पोकर खरेदी केलाय. पिलू बघा. पिलू मस्त आहे. माल मस्त आहे मित्रांनो. काय किंमत सांगितली होती याची? 7,500 केवढ्याला घेतलाय मग आता? 7,000 7,000 ला. तर मित्रांनो 7.5 सांगायची होती. 7,000 ला खरेदी केली. पिलू सुंदर आहे. माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा जोडी खरेदी केलेली. पिलू सुंदर आहे. माल मस्त आहे. काय किंमत सांगितली जोडीची? यांनी 11,000 सांगितलं. केवढ्याला घेतले मग? नाही किती घेतलं आपण? तर 4 नग खरेदी केले मित्रांनो त्यांनी. पिलू खूप सुंदर आहे. माल मस्त आहे. काय प्रमाणे टाकले होय 4 नग? तो व्हिडिओ तुम्हाला नाही रे ना. फक्त बोकड्याच नाही रे ना. फक्त किंमत सांगा मला. काय नग टाकेल ते द्या. या 3,000 रुपये प्रमाणे. तर मित्रांनो 3,000 रुपये प्रमाण टाकले. दादा ते थोडस घाबरतायत व्हिडिओ मध्ये बोलायला. 3,000 रुपये कानान माल टाकलाय. पिलू सुंदर आहे. माल मस्त आहे बघा. एक नंबर बच्चे. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून बघा एक कुकरू खरेदी केलेलं आहे. माल मस्त आहे मित्रांनो. सुंदर आहे पिलू. काय किंमत बोलायची होती? ह्याची 2500. केवढ्याला घेतलाय मग? 2,000. 2,000. तर मित्रांनो बघा 2500 रुपये सांगायची किंमत होती. 2,000 खरेदी केलंय. पिलू सुंदर आहे. माल मस्त आहे बघा मित्रांनो या ठिकाणी. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून एक कोकरू खरेदी केलेलं आहे. पिलू सुंदर आहे. माल मस्त बघा. गावरान जातीमध्ये माल आहे. लांब शेपटी वाला मित्रांनो. निजामपुरी मेंढा म्हणतात. काय किंमत सांगायची होती सुरुवातीला? 6,000. सुरुवातीला केवढे बोलले होते? 7,500. 7,000. केवढ्याला घेतला मग? 6,000. 6,200. तर मित्रांनो 7,000 सांगायची होती. 6,200 ची खरेदी. पिलू सुंदर आहे. माल मस्त बघा. क्वालिटीची आणि मोटरसायकल घेऊन चालले मित्रांनो. मित्रांनो गावरान जातीमध्ये त्यांनी कोकरू खरेदी केलेले. 2200 रुपयाला घेतलं म्हणताय ते. सुरुवातीला काय किंमत सांगितली होती? हा भाऊ सुरुवातीला त्यांनी काय किंमत सांगितली होती? तो आम्हाला 5,000. 5,000 आता 2200 ला घेतला कटिंग साठी. तर मित्रांनो कटिंग साठी माल चाललाय. 2200 ला घेतलाय. पिलू सुंदर आहे. माल मस्त बघा. क्वालिटीचा. मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून एक बोकर खरेदी केलाय. पिलू सुंदर आहे. माल मस्त बघा. क्वालिटी छान आहे. सुरुवातीला काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? सुरुवातीला काय किंमत? 3.5. केवढ्याला घेतलाय मग?
3,000 तर मित्रांनो बघा 3,500 सांगायची होती. 3ची खरेदी. पिलू सुंदर आहे, खाली सोडा बरं. पिलू सुंदर आहे 3,000 मध्ये मोठा माल आहे, 1 नंबर बस मित्रांनो, क्वालिटी सुंदर आहे बघा. तर मित्रांनो सागरीचा बाजार पूर्णपणे संपत आलेला आहे आणि या ठिकाणी बघा सागरीचे सभापती या ठिकाणी आलेले आहेत दादा. ते दर शुक्रवारी या ठिकाणी ते एक विजिट देत असतात बाजाराला आणि खूप कर्तव्यदक्ष पद्धतीने काम ते या ठिकाणी करत असतात. एक छोटासा बाजाराचा आढावा आपण त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करू. तर दादा नमस्कार. नमस्कार. दिवसेंदिवस आपला जो सागरीचा बाजार आहे हा खूप वाढत चाललेला आहे आणि एक आपलं जे टार्गेट आहे की सागरीच्या बाजाराला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर आणायचं आपल्याला काही दिवसामध्ये. तर त्यासाठी आपण पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्नशील आहोत किंवा कर्तव्यदक्ष आहोत. तर जे काही आमचे प्रेक्षक आहेत किंवा आपला सागरीचा बाजार लोक खूप आवडीने पाहतात. आता समजा एखादा बाजार जर चुकला किंवा कारण असतो मला यायला जर नाही जमलं तर लोक मला फोन करून सांगतात की आज सागरीचा बाजार बंद होता की काय की व्हिडिओ आले नाही बा, एवढे लोक लाईक करतात सागरीच्या बाजाराला किंवा एवढ्या लोकांना जो काही सागरीचा बाजार आहे हा पाहायला आवडत असतो. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की सागरीचा जो काही बाजार आहे ते किंवा भविष्यामध्ये आपण सागरीचा जो काही बाजार आहे कोणत्या पद्धतीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एक छोटी खाणी तुमची मुलाखत घ्यायची होती मित्रांनो. सभापती या ठिकाणी दादा ते आलेले, तर एक सागरीच्या बाजाराचा आढावा त्यांच्याकडून आपण घेण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं तुम्हाला सागरी बाजार? सर्वप्रथम आमच्या साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बोकडवाला भाऊ हा आपला YouTube चॅनलच्या माध्यमाने आमच्या मार्केट कमिटीची खूप मोठी प्रसिद्धी होते, लोकांमध्ये जाणीव जागृती होते. त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन. मी पाहिलं आहे, मागच्या 15 दिवसापूर्वी आलो होतो. तुम्ही पहाटे 5:30 वाजता नागपूरहून इथे येतात. बरोबर. आवडीने सगळ्या लोकांची हितगुज करतात. व्यापाऱ्यांशी जे पशु पक्षी पालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतात आणि त्याच्यामुळे साखरी कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातल्या बोकड बाजारामध्ये 2ऱ्या क्रमांकाची आहे. ती 1 क्रमांकाने महाराष्ट्रामध्ये हा बाजार होण्यासाठी आमचा संचालक मंडळाचा, आमच्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न आहे. आम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीने काट टाकलेले आहे. आमचा स्वतंत्र साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा YouTube चॅनल आहे, आमचा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. या माध्यमाने नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचं काम आमचे कर्मचारी बांधव करतायत. आम्ही बोकड बकरी बाजार आज शुक्रवारी भरतो, त्याप्रमाणे कांदा मार्केट, पिंपळनेरला गुरांचा बाजार या माध्यमाने साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीची चांगली वाटचाल चालू आहे. याचे श्रेय आमचं संचालक मंडळ त्या आम्ही सूचना करतो, मार्गदर्शन करतो. पण या ठिकाणी बसलेले कर्मचारी बांधव आहेत. माझे कर्मचारी पहाटे 5:30 वाजेपासून गेटवर बसतात. बरोबर. मग ते पावसाळा असो हिवाळा असो भर पावसामध्ये बी उभे राहतात. बरोबर. आणि अत्यंत सौजन्याने सगळ्यांची प्रेमाने वागून सगळ्या लोकांना शिस्त लावतात. त्याचप्रमाणे त्यांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे दिवसेंदिवस हा बाजार चांगल्या पद्धतीने भरतो आहे. तमाम महाराष्ट्रातील सर्व व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे, ज्यांना ज्यांना काही बोकड बकरी घ्यायची आहे त्यांना माझी विनंती आहे की एकदा आपण साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोकड बाजारामध्ये आपण व्हिजिट द्या. सकाळी साधारणतः 7 वाजेपासून ते 10-10:30 पर्यंत हा बाजार असतो. अतिशय 12 वाजेपर्यंत अतिशय चांगल्या किमतीमध्ये, योग्य किमतीमध्ये चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी कोल्हापूर पासून, महाराष्ट्राच्या बॉर्डरी पासून, सोलापूर पासून, चिखली पासून वेगवेगळ्या ठिकाणचे व्यापारी या ठिकाणी मुक्कामाला येतात आणि या बाजारामध्ये या ठिकाणी खरेदी विक्रीचा मोठ्या प्रमाणे व्यवहार होतो. आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. बरेच लोकांचे मला म्हणजे जे काही लांबून येणार राहतात, आता युपी वरून बरेच आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांचा मला असा फोन होता की समजा आम्हाला मे बी सागरीच्या बाजारात यायचंय शुक्रवारच्या दिवशी, तर बाजार आपला सकाळी 6 वाजेपासून चालू होतो किंवा 6:30 वाजेपासून चालू होतो. तर त्यांना इथे सागरीमध्ये आल्यावर मुक्कामाची सोय सागरीमध्ये होईल का? कारण की मी प्रॉपर सागरीचा नाही, मला माहिती नाही इथला आढावा. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? या बाबतीतलं राज्याचे पणन मंत्री महोदय या जिल्ह्याचीच आहेत, रावल साहेब. आणि पणन मंडळाचं आता धोरण आहे की शेतकरी भवन प्रत्येक 305 मार्केट कमिटीमध्ये स्थापन करायचं आहे. त्या पद्धतीचा प्रस्ताव साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बी गेलेला आहे आणि या ठिकाणी या आवारामध्ये भव्य शेतकरी भवन बांधलं जाणार आहे आणि या ठिकाणी राहण्याची सुविधा केली. म्हणजे आतापर्यंत बाहेर हॉटेल वगैरे आहेत त्यांना अवेलेबल,
हा. पण आपण भविष्यात याच ठिकाणी राहण्याची खाण्याची सर्व सोय आपण करणार आहोत त्या मार्केटमध्ये. दृष्टिकोनातून होणार आहे. प्रस्ताव पण सादर केलेला आहे. बरोबर. आणि बहुत कोणी बाहेरचा व्यापारी असेल हा. तर अजूनही आम्हाला कधी त्यांची मागणी केली तर आम्ही त्यांची राहण्याची सुविधा करू शकतो. तर मित्रांनो, समजा जर एखादा मोठा व्यापारी असेल जो मार्केटमध्ये माल खरेदी करण्यासाठी येतोय, 10 चाका 12 चाका किंवा एक मोठे कंटेनर घेऊन येतात, आम्हाला 100-500 बोकड खरेदी करायचे आणि दादा राहायची वगैरे सोय आहे का, तर 100% तुम्ही या ठिकाणी या मित्रांनो. साखरेला पूर्णपणे तुमची राहण्याची सोय सर्व सोय केली जाईल. आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा बोकडवाला भाऊ जो परिवार आहे आपला, एवढा मोठा युट्यूब परिवार आहे, पुन्हा एकदा सागरी कम्युनिटीच्या मनापासून धन्यवाद मागतो. एक छोटासा टाइम त्यांनी दिला आम्हाला, त्यासाठी बोकडवाला भाऊ आपला कायम कर्तव्य दक्ष राहील आणि धन्यवाद.